तुम्ही बोला. 49 रुपये पगार वाढ. 49? जमायचं नाही, आम्हाला हिशेबाला त्रास होतो. आम्ही 50 देऊ, चालेल? पुढे बोला. 38% महागाई भत्ता. कुणाला का 40 देऊ. पुढे बोला. आणि बोनस 17.5. नाही, 20%. 20%. शाबास, हे जरा हिशेबी दिसतंय. तुमच्या सगळ्या मागण्या आम्हाला एकदम मान्य आहेत. आता पुन्हा काय बोलायचंय? आता काय बोलणार काय? पण यात तुमचं नुकसान होत आहे. हो, आमचं नुकसान होत आहे ना. तुमच्या सगळ्यांच्या वडिलांचं तर होत नाही. हो दे झालं तर. पण आपले पूर्वीचे मालक म्हणजे तुमचे मामा, त्यांचं आमचं अगदी बरोबर जमायचं. ते जमून घ्यायला होतेच. त्यांचे आणि आमचे पैशाचे व्यवहार अत्यंत फार चांगले जमत. अच्छा, म्हणून म्हणतो, तुम्ही आमचं ऐकलं तर तुमचं आणि पर्यायाने कंपनीचं 25 लाखाचा वेळा फायदा होईल. 25 लाख? हो, हे तुमचं म्हणणं तरी काय? आम्ही सांगतो तसं करा गंगारामजी. तुम्ही कामगारांना 10 रुपये पगार वाढ आणि 5 रुपये महागाई द्या. हो, आणि तसंच प्रत्येक कामगारापासून आम्हाला 20-20 रुपये द्या म्हणजे झालं. कसं? आणि बोनस 20% देतो काय? तुम्ही 4% जाहीर करा आणि 6% रक्कम आम्हाला द्या. बरोबर. पण अशाने कामगारांचा विश्वासघात होतोय. कामगार? अहो, कामगार कसले मेंढर आहेत की मेंढर? त्यांना काही अकला असतात थोड्या. अहो, आपण हाकावी तशी हाकली जातात. तुम्हाला कल्पना नाही, पण आम्हाला गेल्या 10 वर्षाचा अनुभव आहे ना. आहे ना? मग ठरलं तर तुम्ही म्हणता तसं करू. हो, पण आमची रक्कम रोख द्या. कामगारांना 7-8 महिन्यांनी दिली तरी चालेल. मला रोकड रक्कम पाहिजे ना. दिली. ऐकलं का रे? हो, रोख रक्कम घेऊन या. आलो बघा रे, रक्कम. या, रोख रक्कम. भाऊ नका कायदा साधा घेता नसतो. तुमचे पुढारी आहेत ना ते? पुढे गेले ते काय? तो अध्यक्ष, तो उपाध्यक्ष, तो सेक्रेटरी आणि हा खजिनदार. अरे उत्तर हा. अरे 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 काय रे हालत केली यांची. हे बघा, त्यांच्या युनियनच्या ऑफिसमध्ये सुखरूप पोचवा. इथून पुढे ध्यानात ठेवा, बाहेरच्या लोकांना विश्वास ठेवायचा नाही. तुमचे पुढारी तुम्हीच व्हायला पाहिजे, समजलं? आता झाली ना खात्री? बिलकुल. आता साहेबांच्या वतीनं मी सांगते, बोला. आजपासून ही मिल तुमच्या ताब्यात दिली. हा? हा. आता बाई